सर्वांना नमस्कार। इयत्ता तिसरीतील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील चौथा पाठ आहे आपले हिरवे सवंगडी। त्या पाठाची आपण आता उजळणी करूयात, म्हणजेच स्वाध्याय बघूयात। चला तर मग पहिला आहे योग्य पर्यायावर टिक बरोबर अशी खूण करा। पहिला आहे खूप उंच वाढणाऱ्या आणि मजबूत खोड असणाऱ्या झाडांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत रोपटे, वृक्ष, झुडूप की वेल। तर याचं बरोबर उत्तर आहे वृक्ष। त्यावर आपण अशी बरोबरची खूण केली आहे। नंतर आहे दुसरं नाजूक, लवचिक आणि नरम खोड असलेल्या झाडांना काय म्हणतात? ऑप्शन आहे पहिला वृक्ष, रोपटे, झुडूप की वेल। तर याचं बरोबर उत्तर आहे वेल, म्हणून याच्यावर अशी खूण करूयात। पुढे आहे खालीलपैकी सजीव कोणते ओळखा? पहिला आहे सायकल, मोबाईल फोन, नंतर पेरूचे झाड आणि पुस्तक। तर आपणा सर्वांना माहिती आहे या सर्वांमध्ये सजीव कोण आहे? पेरूचे झाड, म्हणून तशी खूण करूयात। पुढे आ आहे योग्य जोड्या जुळवा। गट अ आहे, गट ब आहे। त्यामध्ये गट अ मध्ये काही वनस्पती किंवा काही वस्तू दिलेल्या आहेत आणि गट ब शी आपल्याला त्याचं उत्तर जुळवायचं आहे। चला, पहिला आहे तुळस, त्याचं उत्तर आहे औषध म्हणून वापर। नंतर बोर, बोर हे काय आहे? फळ। नंतर मिरची, मिरची कशाचा प्रकार आहे? मसाला। नंतर गहू काय आहे? तृणधान्य। आणि शेंगदाणे आहे तेलबिया। तर अशा प्रकारे हे उत्तर आपण लिहिलेलं आहे। पुढे ई आहे दोन वेगवेगळ्या झाडांचे निरीक्षण करा आणि खालील तक्त्यात नोंदी करा। बघा, इथे वैशिष्ट्य दिलेले आहेत, झाड 1 आणि झाड 2। तर इथे मी उदाहरणादाखल आंबा आणि गुलाब हे वृक्ष घेतलेले आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये इथे दिलेले आहेत। तर पहिलं वैशिष्ट्य पानांचा रंग, आंब्याचा लिहूयात हिरवा आणि गुलाबाचा आहे हिरवे रंग, बरोबर। नंतर फळांचा रंग कसा असतो आंब्याचा? तर पिवळसर, आणि गुलाब इथे लाल घेतलेला आहे। खोड कसं असते आंब्याचं? जाड आणि टणक, आणि गुलाबाचं कसं असते? बारीक आणि काटे असलेले। खोडाचा रंग कसा असतो आंब्याचा? राखाडी आणि तपकिरी, आणि गुलाबाच्या खोडाचा रंग असतो तपकिरी किंवा हिरवा। बियांचा रंग बघूयात आता। आंब्याच्या बियाचा रंग कोय असते ना, ते पांढरट तपकिरी असते, आणि गुलाबाच्या बियांचा रंग असतो काळा। त्यानंतर ई आहे चित्रातील वनस्पतीचे विविध अवयव ओळखा, त्यांच्या मदतीने रोपट्याचे चित्र काढा। बघा, आता इथे चित्र दिलेले आहेत, त्यानुसार मी त्यांची नावं इथे लिहून दिलेली आहेत। तसाच बघून ते चित्र बघून तुम्ही ह्या चौकोनामध्ये छोटंसं रोपट्याचं चित्र काढायचं आहे। आता पुढे ऊ हा प्रश्न आहे, तर काय होईल? बघा बरं, पहिला प्रश्न पाहूयात। 1 महिना भाजीपाला मिळाला नाही तर काय होईल? त्याचं उत्तर लिहूयात। भाजीपाला मिळाला नाही तर आपल्या आहारात आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिजे मिळणार नाहीत, जेवणाची चव कमी होईल आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आपण आजारी पडू शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बेसुमार झाडे तोडली तर काय होईल? तर त्याचं उत्तर लिहूयात। बेसुमार झाडे तोडली तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि प्रदूषणात वाढ होईल, पावसाचे प्रमाण कमी होईल, जमिनीची धूप होईल आणि अनेक पशुपक्ष्यांचे घरटे नष्ट होतील। तर पुढील प्रश्न आहे ऊ, विचार करा। आता इथे चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे। बघा, इथे चित्रात काय दिसतंय? बिबट्या आहे आणि तो जंगल सोडून घरांकडे धाव घेत आहे। तर मग प्रश्न हाच आहे की बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीकडे का जात असेल? तर विचार करून उत्तर द्यायचं आहे हा मुलांना। आता उदाहरणादाखल इथे मी उत्तर लिहिलेलं आहे, ते वाचूयात। जंगलतोड, मानवाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास म्हणजेच राहण्याची ठिकाणे नष्ट होत आहेत। अन्नाची कमतरता, जंगलातील प्राण्यांची शिकार कमी झाल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीतील प्राण्यांकडे म्हणजे उदाहरणार्थ कुत्री, शेळ्या यांच्याकडे आकर्षित होतो। पाण्याचा शोध, उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी पिण्यासाठी बिबट्या गावांकडे येतो। नंतर आहे अतिक्रमण, मानवाने जंगलाच्या सीमांवर आपली वस्ती वाढवल्यामुळे बिबट्यांचे फिरण्याचे मार्ग मानवी वस्तीतून जातात।
तर अशा प्रकारे आज आपण आपले हिरवे सवंगडी या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आवडला ना स्वाध्याय? तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.